वळ्यात पुढच्या बातमीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय। आम्हाला लढण्यासाठी 2 जागा मिळाल्या, मग 48 जागांवर परिणाम कसा, असा सवाल त्यांनी केला। पक्ष थोडा मागे राहिल्याची कबुली त्यांनी दिली। तसंच नाशिक लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक होतो, मात्र तिकीट जाहीर व्हायला विलंब झाल्याने माघार घेतल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं। मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो। दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं, म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर 1 महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना, त्याच्यामुळे म्हटलं बा आता हे बस झालं, ह्युमिलिएशन खूप होत आहे, काय मी थांबून घेतो काय, कारण समोरचा जो आहे उमेदवार 1 महिन्यापासून कामाला लागलेले आहेत, कोणाला द्यायचं त्यांना द्या। आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उम्मीदवारी जाहिर झाली, क्योंकि जब जैसे मैं विश्लेषण करता हूं कि ये क्यों हुआ, वैसे वो भी कर रहे हैं। अब मैं ये कहना चाहूंगा कि भाई 48 सीटों में हमको कितनी सीटें दी गई, 4, और 4 में जो है 2 सीट जो है वो तो जो शिरूर जो है वो शिंदे साहब का आदमी उधर आकर, और वो बाकी दूसरा क्या है वो परमानेंट, वो भी उन्होंने कहा कि एक धनगर समाज को देना चाहिए जानकर को। तो हमारे पाले में आए 2 सीट, एक रायगढ़, दूसरी बाराबंकी। एक जगह हम जीत गए, एक जगह हम हार गए। अब उससे कैसे आप बोल सकते हैं कि 48 सीटों पर परिणाम हुआ? हमको तो 2 ही सीट मिले सही मायने में लड़ने के लिए। छगन भुजबळ साहेब काही नाराज नाही, त्यांची इच्छा व्यक्त केली होती कराय, परंतु त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे। ते आता अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ते राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे। म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे, तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत आणि ह्याला जाणं हे आम्हा लोकांची विनंती आहे की तुम्ही तो आग्रह हे करावा। त्यांनी अतिशय आनंदाने सुनीतराव पवार वहिनीचं नाव घेतलं, ते स्वतः काल फॉर्मला उपस्थित राहिले। नाही आता ते कोणी अपमान घेतले केला तर भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची, त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्यांनी अपमान केलंय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं।